मूर्तीने दाबला चोरांचा गळा. चोरांनी सांगितला देवाचा चमत्कार. देशभरात चर्चा. मंदिरात गेलेले 2 चोर सकाळी थरथरत बाहेर आले आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण त्या रात्री मंदिरात नेमकं काय घडलं होतं? खरंच मूर्ती जिवंत झाल्या होत्या का? ही घटना तुम्हाला शेवटपर्यंत विचारात टाकणार आहे. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात शेकडो वर्ष जुनं एक प्राचीन मंदिर होतं. गावकरी त्या मंदिराला फक्त मंदिर मानत नव्हते, तर ती जागा स्वतः देवाचं निवासस्थान आहे असं मानत होते. मंदिरात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींच्या अतिशय प्राचीन मूर्त्या होत्या. त्या मूर्तींवर सोन्याचे दागिने, जुने हार आणि मौल्यवान अलंकार चढवले होते. अनेक लोक दूरदूरून फक्त त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत होते. गावात अशीही चर्चा होती की रात्री उशिरा मंदिराजवळ कोणी थांबत नाही, कारण अनेकांनी रात्री मंदिरातून घंटांचा आवाज ऐकला होता. काही दिव्य प्रकाश पाहिल्याचं सांगत होते, तर काहींना तिथे कुणीतरी चालत असल्यासारखं वाटलं होतं. पण या गोष्टींना फारसं कोणी गंभीरपणे घेत नव्हतं. लोक म्हणायचे श्रद्धा आहे म्हणून लोक जास्त बोलतात. मात्र गावात आलेल्या 2 चोरांसाठी हे मंदिर फक्त सोन्याचा खजिना होतं. त्यांनी अनेक दिवस मंदिरावर नजर ठेवली. पुजारी कधी झोपतो, गावकरी कधी घरी जातात, मंदिरात किती कुलपं आहेत, ते सगळं त्यांनी शांतपणे पाहिलं. दोघेही अनुभवी चोर होते आणि त्यांना खात्री होती की एका रात्रीत ते मंदिर रिकामं करतील. त्यांनी एका चावी बनवणाऱ्याला पैसे देऊन मंदिराच्या कुलपाची हुबेहूब चावी तयार करून घेतली. योजना तयार झाली. अमावस्येची काळोख रात्र निवडण्यात आली. गाव पूर्ण शांत झाल्यावर दोघेही मंदिराकडे निघाले. वातावरण इतकं भयानक होतं की कुत्रे सुद्धा भुंकत नव्हते, फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूरवर ऐकू येणाऱ्या रातकिड्यांचा आवाज. मंदिराजवळ पोहोचल्यावर एका चोराच्या हातातून अचानक टॉर्च खाली पडली. त्याने घाबरत दुसऱ्याकडे पाहिलं, पण दुसऱ्याने त्याला शांत राहायला सांगितलं. बनावट चावी कुलपात फिरवली आणि काही सेकंद मंदिराचं दार उघडलं. पण दार उघडताच दोघेही काही क्षण जागच्या जागी थबकले, कारण मंदिराच्या आत पूर्ण अंधार असायला हवा होता, पण आत एक विचित्र प्रकाश पसरला होता. ना दिवा होता ना वीज, तरी मूर्तीच्या चेहऱ्यावरून हलकासा तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता. दोघांनी आधी वाटलं की कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल, पण जसे जसे ते आत गेले तसं ते तेज आणखी स्पष्ट दिसू लागलं. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती, पण लालसा भीतीपेक्षा मोठी होती. त्यांनी थरथरत्या हातांनी मूर्तीवरील दागिने काढण्याचा प्रयत्न सुरू केला, पण एक विचित्र गोष्ट घडत होती. कितीही प्रयत्न केला तरी दागिने निघत नव्हते. जणू काही ते मूर्तीला चिकटले होते. एक चोर चिडून जोरात ओढू लागला, पण अचानक त्याचा हात मागे फेकला गेला. तो वेदनेने ओरडला. त्याला असं वाटलं जणू कुणीतरी त्याचा हात पकडून दूर ढकललं. दुसऱ्याने त्याला शांत केलं आणि म्हणाला की घाबरायचं नाही. मग त्यांनी ठरवलं, दागिने निघत नसतील तर मूर्त्याच घेऊन जाऊ. बाजारात त्या लाखोंमध्ये विकल्या जातील. त्यांनी श्रीरामांची मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे ती सहज हलली. त्यानंतर सीतामाता आणि लक्ष्मणाची मूर्तीही त्यांनी उचलली. पण जेव्हा ते हनुमानजींच्या मूर्तीजवळ गेले तेव्हा वातावरण अचानक बदललं. मंदिरात अचानक जोराचा वारा वाहू लागला. दारं आपोआप बंद झाल्यासारखा आवाज झाला. दोघांचे चेहरे घामाने भरले. तरीही त्यांनी हनुमानजींची मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती मूर्ती हललीही नाही. दोघांनी पूर्ण ताकद लावली तरी जणू ती जमिनीत रोवलेली होती. अचानक मंदिरात घंटा वाजू लागली. दोघेही भीतीने मागे सरकले. मंदिरात त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. मग घंटा कोण वाजवत होतं? काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. त्यानंतर त्यांनी घाईघाईने बाकीच्या मूर्ती उचलल्या आणि मंदिराबाहेर पळ काढला. त्या रात्री ती मूर्ती आपल्या घरात घेऊन गेले. त्यांनी त्या रात्री अंधाऱ्या खोलीत लपवून ठेवल्या. दोघेही घाबरले होते, पण स्वतःला समजावत होते की काही नाही, हे फक्त मनाचे खेळ आहेत. पण खरी भीती तर आता सुरू होणार होती. मध्यरात्री अचानक एका चोराची झोप उडाली. त्याला छातीवर प्रचंड वजन जाणवत होतं. त्याने डोळे उघडले आणि त्याचं रक्त गोठलं. त्याच्या छातीवर एक विशाल वानरासारखी आकृती बसली होती. लाल डोळे, भयानक चेहरा आणि कानात घुमणारा आवाज, माझ्या स्वामींना परत घेऊन जा. तो घाबरून किंचाळला. त्याचवेळी दुसरा चोरही जोरात ओरडत उठला, कारण त्यालाही अगदी तेच स्वप्न पडलं होतं. दोघेही घामाने ओले झाले होते. काही वेळ ते एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांनीही एकच गोष्ट पाहिली होती. त्यांनी ठरवलं की सकाळ होताच मूर्ती दुसरीकडे हलवायच्या. पण जसं त्यांनी मूर्तींना स्पर्श केला तसं दोघांनाही जोराचा झटका बसला. ते तळफळत मागे पडले. त्यांचे हात थरथरत होते. एकाच्या हातावर भाजल्यासारखा निशाणा पडला होता. ते आता पूर्णपणे घाबरले होते. खोलीत अचानक विचित्र आवाज घुमू लागले. कोणीतरी चालत असल्याचा आवाज, हलकासा मंत्रोच्चार आणि त्यानंतर एक आवाज स्पष्ट ऐकू आला, आम्हाला परत घेऊन जा. दोघांचे श्वास अडकले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तरी आवाज पुन्हा आला. आता तो आणखी मोठा होता. आमचे भक्त आमची वाट पाहत आहेत. त्या क्षणी दोघांची हिंमत संपली. त्यांनी लगेच मूर्ती कपड्यात गुंडाळल्या आणि रात्रीच मंदिराकडे निघाले. पण रस्त्यात त्यांना एक गोष्ट जाणवली. गावात इतके लोक असूनही कुणाच्याही नजरेस ते पडत नव्हते. जणू त्या रात्री त्यांना कुणीच पाहू शकत नव्हतं. दुसरीकडे मंदिरात हाहाकार माजला होता. सकाळी पुजाऱ्याने मंदिर उघडलं आणि मूर्ती गायब असल्याचं पाहून तो कोसळलाच. गावभर रडारड सुरू झाली.
अनेक लोकांनी उपवास सुरू केला. पुजाऱ्याने तर अन्नपाणी सोडण्याचा निर्णय घेतला. गावकरी मंदिराबाहेर बसून देवाला प्रार्थना करत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती होती. काही लोक म्हणत होते की हे साधं चोरीचं प्रकरण नाही, देव स्वतः काहीतरी संकेत देत आहेत. आणि त्याच रात्री मंदिराच्या बाहेर अचानक कुत्रे जोरात भुंकू लागले. काही गावकरी बाहेर आले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून सगळे थक्क झाले. मंदिराबाहेर त्या तीनही मूर्ती पुन्हा ठेवलेल्या होत्या. सकाळ होताच गावात आनंदाची लाट पसरली. पुजारी रडत रडत मूर्तींना मिठी मारू लागले. संपूर्ण गावात घंटानाद सुरू झाला. लोकांनी याला चमत्कार म्हटलं, पण खरी गोष्ट अजून बाकी होती. त्या रात्री आम्ही देवाला पाहिलं. आजही मध्य प्रदेशातील त्या गावात ही घटना भक्तिभावाने सांगितली जाते. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, काही योगायोग म्हणतात, पण त्या रात्री मंदिरात जे घडलं त्याचं उत्तर आजपर्यंत कुणाकडेही नाही. आणि म्हणूनच ही घटना आजही देशभरात चर्चेचा विषय बनलेली आहे.